कोट्या हेरीच्या मामाची प्रॉपर्टी म्हणजे त्या कोट्या हेरीच्या प्रॉपर्टीला कोणी 1 रुपयाचा सुद्धा मालक नाही म्हणजे. कारण मामाचा शब्द होता जे खाणार माझ्या घरचे सगळे काबार कष्ट करून धरणार. कारण म्हणजे कोट्या हेरीची मामाची सर्व संपत्ती मेंढी मावली ती जगाचा कल्याणाकरता त्या मामाने ठेवली आहे म्हणजे. बघा त्यावेळेस मामाला समज घ्यायची होती. त्यावेळेस मामासोबत जे सेवेकरी होते त्या मामाला विचारायचे, मामाला माहिती मामा तुम्ही समाधी घ्यायची म्हणता मग 1000-1200 मेंढ्या तुम्ही देणार कोणाला. त्यावेळेस मामा असे दगडावर बसले होते. मामाच्या हातात काठी होती. मामाने ती काठी जमिनीवर किचके मारून सांगितलं, रांडचे ह्या जगातले माझे जेवढे लेकर. त्यामुळे लाख मोलाचा मामाचा काळूचा शब्द होता. त्या जगातले माझे जेवढे लेकर आहेत तेवढे सगळे करतील आणि खातील आणि माझ्या घरचे सगळे काबाड कष्ट करून मरतील. त्यावेळेस मामाने 18 गावच्या लोकांच्या ताब्यात मेंढर दिली होती. त्या 18 गावचे लोक म्हणायचे, मामा हे मुख जनावर आहे, ही मेंढर आमच्याकडे सांभाळणं होणार नाही बाबा. तुम्ही समाधी घेतल्यानंतर आम्ही काय करतो, हे सगळे मेंढर विकतो आणि त्या आलेल्या पैशामधून तुमच्या नावाने एखादा दवाखाना किंवा एखादा कॉलेज शाळा वगैरे काय काढतो त्याला तुमचं नाव देतो. मामाने सांगितलं त्या मेंढी माऊला त्या माझ्या पार्वती लक्ष्मीला कुणी हात लावल किंवा तिला चोरून न्यायचा प्रयत्न करेल किंवा काय करायचा प्रयत्न करेल तर 1.25 महिन्याच्या त्याचा हात नाही तर पाय काढेल तर बाळू बंदर जगाला नाव सांगेल. मामाने सांगितलं तुम्हाला काही सुद्धा करायची गरज नाही, तुम्ही फक्त कागदाची घोडी म्हणून पुढे उभं राहा, करता अर्थ नाही, तुम्हाला काही सुद्धा कमी करू देणार. आणि त्यावेळेस मध्ये 18 गावच्या लोकांच्या ताब्यात मामाने मेंढर दिली होती. आणि आज जवळपास महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश जवळपास 3-4 राज्यामध्ये हा मामाचा दिंडी सोहळा फिरत असते मंडळ. आता बघा आता भरपूर जण इथं त्या गावात म्हणजे कोणाला असं माहित नाही की मामाचं सर्व आता प्रत्येकाला माहित आहे. कारण 2-2.5 वर्षापूर्वी याच ठिकाणी हाच दिंडी सोहळा मामाच्या तुमच्या इथं आला होता. खरं म्हणजे एकदा मामाच्या निष्ठावंत भक्ताला जसं तुमच्यासारखं जर गाव होतं त्यावेळेस कर्नाटकात मामा हयात असताना त्यावेळेस मामा 8-15 दिवस त्या गावात थांबल्यानंतर त्या गावकऱ्यांसोबत मामाचा लया लागला, सगळे मित्र झाले. ज्यावेळेस मामाला त्या गावातून जायचं होतं परत पुढच्या गावाला त्यावेळेस त्या गावातून सगळीकडे मामाचे सगळे मित्र मामाला म्हणले, मामा सगळे रडायला लागले, मामा तुम्ही जाऊ नका, तर तुम्ही गेले तर परत कधी येणार. तर त्यावेळेस मामाने सांगितलं, बघा मामाने सांगितल्यावर मी जरी नाही आलो तर माझा हाड तुमच्या दारात येईल. काय सांगितलं मामाने, मी जरी नाही आलो तर माझं हाड तुमच्या दारात येईल. मामाचा हाड म्हणजे साक्षात मेंढी माऊली म्हणजे. त्याप्रमाणे तुमच्या गावाला येताना म्हणजे 2 वर्ष दोघींना बाई नामने जगाच्या मालकाने शब्द दिला कुठला तरी, आणि त्याचप्रमाणे याही वर्षी सुद्धा त्या मामाच्या या जगाच्या मालकाचा दिंडी सोहळा, मुख्या प्राण्यांचा दिंडी सोहळा हा तुमच्या गावच्या धर्तीवर त्या एकलेरा देवीच्या परिसरामध्ये मामाचा मुक्काम आला म्हणतो. तरी सर्वांनी एकदा त्या मामाच्या दिंडी सोहळ्याचं सर्वांनी एकदा करावं, स्वागत करावं सर्वांनी पाठीमागचं. तर मंडळी तर भरपूर जणांना मामाचं जीवन चरित्र सर्वांना माहित आहे, मामाच्या सर्व दृष्टांत सर्वांना माहित आहे. परंतु बघा तुला आमचं सांगणं काम आहे. कारण इथं आलेला प्रत्येकाला आशा असते की मामा बद्दल पहिला माहित नसते. प्रत्येकाला वाटतं की मामा त्या मामाची मेंढर आहे, त्याबद्दल 4 शब्द काढून आपल्याला माहित पाहिजे. तर त्याचप्रमाणे म्हणजे आज थोडा दृष्टांत सांगायचा. त्याप्रमाणे बघा जिवंत असताना तर मामानं या धर्तीवर खूप काही चमत्कार केले, खूप काही दृष्टांत केले, जे उघड्या डोळ्यांना बघितलेले. आज हजारो लोक मामाचे भक्त अजून सुद्धा भरपूर जण जिवंत आहे म्हणजे. त्याचप्रमाणे मामा बघा लक्षात द्या, लक्षात येतं का पाठीमागे आज मामानं समाधी घेतल्यानंतरचा सर्वात मोठा दृष्टांत हजारो लोकांनी बघितलेला अनुभवलेला दृष्टांत सांगायचा. लक्षात घ्या, परत विसरू नका. तर म्हणजे त्याप्रमाणे बघा मामाला समाधी घेऊन जवळपास 4-5 वर्ष झाली आणि 4-5 वर्षाच्या नंतर मध्य प्रदेश हा एमपी म्हणतो आपण त्याला, त्या मध्य प्रदेश मध्ये जबलपूर, त्या जबलपूर मध्ये लक्षात घ्या, जबलपूर मध्ये एक हायकोर्टाचा वकील होता मान मॅडम नावाचा. त्या हायकोर्टाचा वकील नव्हता आणि त्या मान मॅडमच्या स्वप्नात एकदा म्हणजे जी आदमापुरात मामाची जी समाधी आहे ती समाधी त्या मान मॅडमच्या स्वप्नात गेली. लक्षात घ्या, समाधी घेतल्यानंतर बघा जिथे मामाची आदमापुराची पवित्र समाधी ती समाधी त्या मान मॅडमच्या स्वप्नात गेली. सांगितलं तुला माझ्या दर्शनाकरता यावं लागेल. लक्षात घ्या म्हणजे त्या समाधीने सांगितलं तुला माझ्या दर्शनाकरता यावं लागेल. मग ते सकाळी मान मॅडम